तर तिकडे मराठवाड्यातल्या परभणीमध्ये सकाळपासूनच पाऊस बरसतोय। जालना आणि बीड पाठोपाठ आता उस्मानाबादमध्येही पावसानं उत्तम हजेरी लावली आहे। इथल्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी। मृग नक्षत्राच्या मुहूर्तावरती मराठवाड्यामध्ये एरवी मान्सून वरून राजा कधीही प्रसन्न होत नाही, पण या वर्षीचं चित्रच भन्नाट आहे, मनाला असं प्रफुल्लित करणार आहे। अहो, मान्सूनच्या अगदी आगमनाच्या वेळेलाच इतका छान पाऊस पडलाय की हा जो धबधबा आहे, रामलिंगचा धबधबा आहे, ओसंडून वाहतोय। आनंद घेतायत मुलं या धबधब्याचा। आणि हा जो पाऊस आहे ना, हा मृग नक्षत्राच्या मुहूर्तावरती अतिशय भरभरून पडलाय। उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पडला, लातूरमध्ये पडला, बीडमध्ये पडला। किती पाऊस पडावा? 138 मिलीमीटर 24 तासामध्ये पाऊस पडलेला आहे। मस्त पाऊस आहे। आणि 2014ला जेव्हा 2014 मध्ये मृग नक्षत्राच्या पार्श्वभूमीवरती एकदा पाऊस पडला होता, त्यानंतर असा एवढा छान पाऊस झालेला नाहीये। बरीचशी पर्यटक मंडळी आलेली आहेत। कधी कळलं धबधब्याला पाणी आल्याचं? आम्हाला आजच कळलं पाणी आलं। लगेच आले धबधब्याला बघायला। हा, आम्ही इथलेच आहेत ना, येडशीचे। असं कधी झालं होतं का याच्या आधी की पाऊस नाही झाला आणि लगेच? नाही, या वर्षी झाले, आताच पहिल्यांदाच झाले। कसा पडलाय पाऊस? छान पडलाय। काय म्हणले तुम्ही? बऱ्याच दिवसानंतर असं झालेलं आहे। असा धबधबा ह्याच्या आधी म्हणजे भरपूर दिवसानंतर वाहिलेला आहे आता। एवढा एवढा छान पाऊस कसा आणि एवढ्या लवकर। आता गेल्या श्रावण महिन्यामध्ये काहीच नव्हतं एवढा। ह्या श्रावण महिना याच्या आधीपासूनच चालू झालेला आहे पाऊस। गेल्या वर्षी काय लोकांची उत्सुकता एवढी नव्हती। ह्या वर्षी आता रामलिंग यात्रा एवढी मोठ्या प्रमाणात भरणार आहे की विचारू नका तुम्ही। आणि पाऊस तर 1 नंबर चालू आहे। 1 नंबरचा पाऊस सुरू आहे आणि सगळीकडे सुरू आहे। बघा ना, फोटो सेशन करतायत मंडळी। मी म्हटल्यासारखं हा बीड जिल्हा, लातूर जिल्हा, औरंगाबादचा काही भाग, जालन्याचा काही भाग, घनसावंगी, भोकरदन तालुका, औरंगाबादचा पैठण आणि वैजापूर तालुका, बीड जिल्ह्यातला माजलगाव आणि आष्टी तालुका, लातूर जिल्ह्यातला अहमदपूर, रेणापूर, औसा, निलंगा, उदगीर तालुका, नांदेड जिल्ह्यातला धर्मापूर तालुका, परभणी जिल्ह्यातला सेलू तालुका, हिंगोली जिल्ह्यातला पूर्ण हिंगोली आणि परिसर। सुंदर पाऊस पडलाय। म्हणजे मराठवाड्यामध्ये मान्सूनचं अतिशय दमदार, जसं कोकणात आगमन होतं तसं आगमन झालेलं आहे।